नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओम नमः पार्वती हर हर महादेव। कृष्ण भगवान गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंगबली जय भक्तिनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान कडमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। श्री संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनं संवादमिमं अद्भुतं रोमहर्षणम्। मग म्हणे पै कुरुराजा ऐसा भातृपुत्र तो तुझा बोलला तो अधोक्षजा गोड झाले। आता पूर्वपार सागर या नामाशीच सिनार एरावगे हे नीर एक जैसे तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे जे अंगाची पासे दिसे। मग संवादी जी नसे काहीच भेदून पै दर्पणाहुनी चोख दोन्ही हाती सन्मुख येथ येर देख आपण पै जैसे तैसी देवासी पंडुसुतो आपणही देवी देखतो। पांडवेशी देखे अनंतो आपणाशी पै पार्थी देव भक्ता लागी जे विवरू देखे अंगी ये रुचतिये भागी दे दोन्ही देखे। अनिक काहीच नाही मनोनी करती काही दोघे एकपणे पाही नांदतील। आता भेदू जोर दरी मोडे ते प्रश्नोत्तरे का घडे का भेदूच जरी जोडे संवाद सुख का। श्री संजय म्हणाला की याप्रमाणे भगवान श्री वासुदेवाचा आणि महामहिम अर्जुनाचा अद्भुत रोमांचिक करणारा हा संवाद मी ऐकला। मग संजय म्हणाला की हे कुरुदेशाच्या राजा धृतराष्ट्रा, तुझ्या भावाचा मुलगा जो अर्जुन त्याचे बोलणे भगवान श्रीकृष्णास आवडले। अहो पूर्व सागर पश्चिम सागर ही नावे काय वेगळी आहेत? नाही तर दोन्ही सागरातील पाणी एकरूपच आहे। तद्वत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा भेद केवळ नावात आहे, देहात दिसत होता, परंतु संवादात कोणताच भेद दिसत नव्हता।
जेव्हा आरशापेक्षा दोन स्वच्छ पदार्थ एकमेकासमोर आले तर ते एकमेक जसे एकमेकास आपण आपल्यात पाहतात तद्वत देवासह अर्जुन आपल्या भगवंताच्या ठिकाणी पाहत होता आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता. भगवान श्रीकृष्ण ज्या ब्रह्मरूपात देव आणि भक्ताकरता अवकाश पाहत होते, अर्जुन पण त्या स्वरूपात आपल्याला भगवंता अशा दोघाच अवकाश पाहत होते. आणखी काहीच नाही म्हणून काय करतील, दोघे एक पण नांदत आहे पहा. या क्षणी भेद जरी नष्ट झाला तरी भेदावर आधारित प्रश्नोत्तरी घडली कशी, आणि प्रश्नोत्तराकरता भेद राहिला तर संवादातून प्राप्त होणारे ऐक्याचे सुख कसे प्राप्त होईल. अशा प्रकारचा द्वैत भाव राखून संभाषण करीत असताना त्यांना द्वैतपणा नाहीसा होतो. हे दोघांचे संभाषण मी ऐकले. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी हरी बोल शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने आज फार मोठा पर्वकाळ आहे. गुरुपौर्णिमा हा उत्सव आहे. याच पौर्णिमेला महर्षी व्यास पौर्णिमा पण म्हणतात. आणि या निमित्तानं जे आपले गुरुदेव भगवान असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समाधी स्थानावर किंवा ते हयात असतील तर त्यांच्याकडे जाऊन गुरुदेवाच्या पूजनाला, उपासनेला आज फार महत्त्व आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं महानिर्वाण ज्या भूमीत झालं, त्रिक्षेत्र तपोवन नाशिक सर्वेश्वर महादेव मंदिराच्या सानिध्यात, आणि त्यांची महासमाधी सदेहाला श्री क्षेत्र जुनी गंगा कोपरगाव या ठिकाणी देण्यात आले. गेल्या 30 वर्षापासून आणि त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो. या ठिकाणी पण होतो, पण कोपरगावचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी गुरुदेवांचं पूजन करण्यात येतं. सत्संग महाप्रसाद होतो. परंतु देशावर फार मोठं संकट असल्यामुळं आणि फार मोठा आघात जनता जनार्दनाला सहन करावा लागून राहिला. आणि म्हणून हा सत्संगाचा कार्यक्रम आपण सर्व गुरुबंधू, भाविक बंधू भगिनी, भाविकजन घरीच ऐकत आहात. ठिकठिकाणी अनेक प्रकारचे अभिप्राय येतात, फोन येतात की बाबा कोणी म्हणतं 5,000 लोकांनी पाहिलं, कोणी म्हणतं 2,000 लोकांनी पाहिलं, काही तर लाखो लोकांनी पाहिलं, असं पण आहे. आणि या विज्ञानाच्या माध्यमातून आपण घरीच गुरुदेवांचं पूजन, गुरुदेवांचा संवाद म्हणजेच गुरुदेवांचं वचनामृत ऐकत आहात. म्हणून सर्व भाविक बंधू भगिनींना या व्यासपीठावरून सद्गुरू जनार्दन स्वामीच्या भक्तमंडळांना, सर्वच भक्तमंडळांना माधुगिर बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे.
या भक्तमंडळाला घर बसल्या हे सर्व दाखवण्याचं काम हे विज्ञानाच्या माध्यमातून फार शक्य झालं. फार आणि फार अशी प्रगती विज्ञानाची झाली. त्यामध्ये श्री हेमंत ठाकरे आणि बंधू, आवनकर बंधू, सोमनाथ भाऊ, सोपान भाऊ ही सर्व मंडळी काही एक विनासाहस हे सर्व कार्य करतायत. त्यांना धन्यवाद आणि नमस्कार आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण, हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री अजय महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज आणि संप्रदायाची कोणी मंडळी ऐकत असेल, पाहत असेल, त्यांना नमस्कार आहे. जय हरी आहे. आदरणीय सद्गुरू साहेबपरायण ब्रह्मसन्यासी ज्यांच्या आवाजामध्ये आज 10-10 लाख लोक ज्यांच्या सद्गुरू जनार्दन स्वामीचं रसामृत काव्यरूपानं, भजनाच्या रूपानं आणि ऐकताहेत. घरोघरी काही काही क्लिप सांगतायत ठाकरे बंधू. 10-10 लाख लोकांनी पाहिलं. म्हणजे इथपर्यंत सद्गुरू 10 लाख लोकांच्या घरात जाणं, जसं माऊली आता 10 लाख लोकांच्या घरामध्ये समाधीच्या रूपानं, पालखीच्या रूपानं आहे महाराज, तशाच प्रकारचे सद्गुरू जनार्दन स्वामींचं हे रसामृत भजनाच्या रूपानं, संतोषगिरी महाराजांच्या रूपानं, भजनी मंडळाच्या रूपानं 10 लाख लोकांच्या घरात जाणं काही सामान्य गोष्ट नाही. लाखो लोकांचा आस्वाद घेत आहेत, भजनाचा आनंद घेत आहेत. असे श्री संतोषगिरीजी महाराज आणि आमच्या संन्यासी परिवारातले कोणी बंधू घरी पाहत असतील, आश्रमात पाहत असतील, त्यांना दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण. कोणी वैष्णव संप्रदायाचे असतील त्यांना जय सियाराम. सर्वांना आणि सर्वांना नमस्कार करून नित्य स्वाध्यायामध्ये श्री ज्ञानेश्वरी म्हणजेच श्रीमद भगवद्गीता हा 18वा अध्याय आहे. 18व्या अध्यायातला भगवंताचं बोधामृत संपलेलं आहे. पूर्व पार्श्वभूमी आणि उत्तर पार्श्वभूमी असं ग्रंथरचना असते. तर उत्तर पार्श्वभूमीमध्ये भगवानचं सर्व सांगणं झालं. अर्जुनाला विचारलं की तुला समजलं का? तर अर्जुनाने सांगितलं हो मला समजलं. आता माझा मोह नष्ट झाला आणि मला आता तुम्ही सांगाल ते मी करेल. कारण पहिल्या दुसऱ्याच अध्यायात अर्जुनाने सांगितलं की देवा मी तुझा शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहात, मला सज्ञान द्या. जो अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातो तो गुरु, जो अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो तो गुरु. तमसोर्मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. जो आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातो. मुळातच आपलं जन्मच अंधारात आहे महाराज. आईच्या कोठडीमध्ये काय 9 महिने 9 दिवस त्या अंधारी कोठडीमधूनच बाहेर येतो माणूस. अंधकारातूनच येतो, उजेड थोडी असतो. जनार्दन स्वामी सांगतात किंवा शिव पार्वतीच्या संवादामध्ये गर्भावळी समजून सांगताना भगवान शिव पार्वतीला सांगतात की पार्वती, ज्यावेळेस गर्भातून जीव बाहेर येतो त्यावेळेस त्याला अंधारी कोठडीतून बाहेर येताचा रस्ता दिसत नाही, अंधारात काय दिसणार आहे. आणि मग मी त्याला दिव्य प्रकाश दाखवतो आणि मग तो ते जीव त्या अंधाऱ्या कोठडीतून बाहेर येतो. आणि म्हणून द्या अशा प्रकारे अंधार काळा करून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं साधी अनेक प्रकारचे व्याख्या आहेत. गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु. पण जे बुद्धिजीवी लोक आहेत, ज्यांना मिष्टान्न खायची सवय आहे, त्यांच्यासाठी त्याची प्रत्येकाची व्याख्या, प्रत्येकाचं काय मग ते विश्लेषण, अन्वयार्थ, भावार्थ आणि हे ते मेजवानी त्यांच्यासाठी. हा त्यांचं तरी पोट भरतंच. पण सर्वसामान्य बिचारे काय खातात? भाजी भाकर खातात. म्हणून संतांनी काय केलं?
संताला कोणी राजा म्हणत नाही, पण सर्व संतांमध्ये एक राजे होऊन गेले, ज्ञानराज. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञान देव, म्हणती ज्ञान देव, तू हायसे जसं संतांमध्ये ज्ञानेश्वर माऊलीला ज्ञानराज म्हणतात, ज्ञानाचं विग्रहच. जशी देवाची मूर्ती म्हटल्यानंतर शंखचक्र गदा पद्म, तसं ज्ञानाची मूर्ती जर कोण असेल तर ते भगवान ज्ञानेश्वर महाराज. आणि राजामध्ये फक्त एकच महाराज हो, शिवाजी महाराज. राजा असून महाराज, सवपर तपस्वी. रामाला जसं तपस्वी राजा म्हणतात, तसं शिवाजी महाराज राजे, पण त्यांना महाराज म्हटले. त्याच्या अगोदरच्या राजाला महाराज नव्हते कोणी, तिथूनच पुढं पदवी सुरू झाली महाराज. त्याच्या अगोदर चंद्रगुप्त महाराज थोडी म्हणतो, चंद्रगुप्त राजा म्हणतो, सिकंदर राजा म्हणायचे. म्हणून देवा, ही जी परंपरा आहे भगवान महर्षी व्यासांची, ती अनादी काळापासून आहे. भगवान महर्षी व्यास म्हणजे महाराज कृष्णद्वैतम पायन, द्वीपात जन्म झाला. आणि महर्षी व्यास काही सुंदर नव्हते, म्हणजेच वर्ण काळा होता, म्हणजे कृष्णद्वैतम पायन. आणि म्हणून द्वीपात जन्म झाला म्हणून द्विपायन. भगवान महर्षी व्यास अशी अनंत विशाल बुद्धी होती महाराज. नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धे, पुल्लारविंदाय तपत्वनेत्रम, येन त्वया भारततैलपूर्णम प्रज्वलितम ज्ञानमय प्रदीपा. भगवान महर्षी व्यासाची बुद्धी विशाल होती महाराज. पाण्यामध्ये काही वस्तू पडली असेल आणि ती जर आपल्याला शोधायची असेल, विहिरीमध्ये म्हणा कुठं म्हणा, तर असे तोंडामध्ये तेल घेऊन जायचं, खाली बुडायचं. खाली बुडल्यानंतर ते तेल सोडून द्यायचं, त्यानं ती वरच्या सूर्यप्रकाशानं ती वस्तू स्पष्ट दिसते. बाबाजीबरोबर श्री क्षेत्र काशीला जाताना एका भक्ताची माळ काशीच्या त्या घाटात पडली, रुद्राक्षाची माळ गेली बुडून. त्याला वाईट वाटलं की जनार्दन स्वामीने दिलेली माळ आहे. महाराज, गुरुदेवाचा स्पर्श झालेली कोणतीही वस्तू क्षुल्लकातली क्षुल्लक असेल, ती सामान्य नाही महाराज. त्यांनी स्पर्श केलेली सर्व वस्तूला ब्रह्मत्व प्राप्त होतं. हे वेदांताचं आहे. पण आपल्या भाषेत सांगायचं की त्यांनी ज्या ज्या वस्तूला स्पर्श केला त्याच्यामध्ये ती आहे. ब्रह्म कुठं पाहिलं आपण, आपल्याला कुठं हमको वेडे मी निकालते क्या, असं झालं. उद्धवाला जर त्या गोपिकानं सांगितलं की आम्हाला वेळच समजतं काय, तर आम्हाला काही माहीत नाही त्या श्रीकृष्णाशिवाय. तर परब्रह्म काय, तो निराकार काय, तो अविनाशी काय, आणि तो येत नाही जात नाही, त्याला डोळे नाही, तो पाहतो, तो चालतो, त्याला हात नाही पाय नाही, ते आम्हाला काही सांगू नको. आमच्या भाषेमध्ये हमको वेडे मी निकालता, हे मराठी भाषा, हिंदी भाषा. तसं भगवान महर्षी व्यासांच्या बाबतीमध्ये अशी विशाल बुद्धी होती. नमस्तुती वस्तू खाली सोडून दिलं तेल. दुपारच्या वेळेत परत स्नानाला गेलो होतो, तो भक्त पण आला, निराश झाला की बाबाजीने दिलेली माळ पडली. तिथं काही मुलं पोहत होते. त्यानं सांगितलं आमची माळ इथं सकाळी पडली, तुम्ही काढू शकता का. आता ती मुलं, कोळ्याची मुलं म्हणा किंवा नाव चालणारी मुलं म्हणा, त्यांना काहीतरी तिथं अंगाला तेल लावतात, सरसूचं तेल लावतात, मग स्नान करतात. अशी स्नानाची पद्धत आहे महाराज.
आणि त्याने ते तेल घेतलं, खाली सोडून दिलं आणि माळ काढून आणली वर. तुला काय देऊ म्हणून, जे द्यायचं ते द्या. मग त्याला द्या बक्षीस. एवढी माळ त्यानं खालून काढून आणली. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामीची पाद्यपूजा करून देत नसे, काय करायचं? वैराग्याची मूस सगळं झाकून ठेवलेलं, प्रगट गुह्य बोले, अतिशय गुह्यातलं गुह्य प्राप्त झालेलं असताना सुद्धा इति गुह्यतम शास्त्र मिंदमुक्तमयानघ, सर्व शास्त्र आणि सर्व काही प्राप्त झालं असताना जो झाकून ठेवतो पण जनता जनार्दनासमोर उघड करतो, ती प्रतिष्ठा म्हणून नाही, निरपेक्ष भावनेने. प्रगट गुह्य बोले, जसं ज्ञानदेवांनी गुह्य बोल प्रगट केलं तसं सद्गुरू जनार्दन स्वामींनी गुह्य प्रगट केलं. इति गुह्यतम शास्त्र. पण स्वतःला आणि लोकेशनापासून वित्तेषणापासून सर्व अशा प्रकारची महर्षी व्यासाची बुद्धी विशाल होती. विशाल बुद्धीचं काय लक्षण आहे? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 10 उपनिषद, याच्यावर संपूर्ण भाष्य महर्षी व्यासांनी केलं. भगवान ब्रह्मदेवाला 4 श्लोक हंसरूपानं भगवान नारायणाने सांगितले. ते 4 श्लोक महर्षी व्यासांना ब्रह्मदेवाने सांगितले. शिष्य परंपरा आहे. नाही आपल्याला स्तोत्री आणि ब्रह्मनिष्ठ गुरु जर मिळाले नाही, श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्ने सेवया उपेक्षिते ते ज्ञानम ज्ञानात तत्वदर्शन. तत्वदर्शी आणि तत्वाचा स्वात्मानुभव असणाऱ्या महापुरुष म्हणजे स्तोत्री आणि ब्रह्मनिष्ठ, तो भगवान आहे हे सगळ्यांना माहिती आहे. देव आहे. कोणी न मानणारला सुद्धा मान्यच करावं लागतं की आहे बा कोणती तरी शक्ती जी सगळ्या जगाचा आज सगळ्या जगाला वाटून राहिलं की कोणीतरी आहे. याच्यातून वाचायसाठी कोणीतरी आहे. परदेशाचा ओम त्र्यंबकमजामहे सुगंधिं पुष्टि जप करून राहिले, कोणी यज्ञ करून राहिलं, कोणी काय. त्यांना मानता येत नाही ओम त्र्यंबकम, त्यांच्या त्यांना मानता येत नाही, पण चालू आहे. का भीतीने का होईना हे महान भय आलं, याच्यातून हरवणारं कोणीतरी असलं पाहिजे. जसा निष्णात डॉक्टर रोगाचा परिहार करतो, तशा प्रकारचं या महाभयंकर रोगाचा परिहार करणारा सुद्धा कोणीतरी त्राता असलाच पाहिजे. आणि म्हणून ही परंपरा आहे, गुरु परंपरा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. यदा कदाचित आपल्याला असे गुरु नाही मिळाले तर भगवान आदिनाथ सर्वांचे गुरु आहेत. भगवान आदिनाथांनाच ज्ञान आणि ब्रह्मज्ञान प्रकट केलं. ब्रह्मज्ञानाचं ठेवा म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि आपल्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर मानून हरिमंत्र हा शिवाचा. जर हरिमंत्र शिवाचा आहे, भगवती पार्वतीने विचारलं की तुम्ही या हरिनामाचं स्मरण करता, हा हरी कोण? कोण आहे हरी? भगवान श्रीकृष्ण.
देवकीच्या पोटी आलेले कोण आहे हरी? आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं की ही ब्रह्मज्ञानाची संहिता आहे पार्वती, हिचा अधिकार सर्वांना नाही. तवमश्ज्ञानमय चाद्यम कथितम सर्वरक्षक. म्हणजे असं काय करते देवा, तुम्ही देवात, तुम्ही अधिकार पाहून देतात ही चांगली गोष्ट आहे, पण अधिकार का नाही? मग हे असंच राहून द्यायचं का? मग सांगा मला, कोण तो हरी, कसा, का बरं त्याचा जप करतात तुम्ही? पार्वती, त्यासाठी आपल्याला एकांतात बसावं लागेल. गुरुदेवांचा आणि सदशिष्याचा संवाद एकांतात राहतो. तुका म्हणे मज एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येती. एकांताच्या वासामध्ये दुसरं कोणी नको. म्हणून अमरनाथच्या गुहेमध्ये हिमराज, हिमालयामध्ये त्या गुहेमध्ये दोघांचा संवाद, भगवान शिव आणि पार्वती, याला शिवगीतासुद्धा म्हणतात. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदा, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा, पूजा सत्यमंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजनम, गुरुवाक्य सदा सत्यम, सत्यमेकं परम पदम, अन्यथा शरण नास्ति, तमैव शरणं मम तस्माद कारुण्य भावेन रक्ष रक्ष मन. गुरुकृपा ही केवलम, अशा प्रकारचा हा, आणि गुरुगीतेतला म्हणा शिवगीतेतला हा श्लोक आहे. पार्वतीला भगवान सांगायला लागले की तो श्रीहरी परब्रह्म परमात्मा अनेक प्रकारचे अवतार घेतो. हरिनारायणम दुरितिनिवारम परमानंदम सदाशिवशंकरम भक्त्या जनप्रियकत्वानां त्वा नारायणम दशो. वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेऊन भगवंतांनी या पृथ्वीचा भार हलका केला. एक तर दुष्टांचा संहार केला, त्यांना सद्गती प्राप्त करून दिली. दुसरा भाग, हे जे धर्माला ग्लानी आली होती ती दूर केली आणि पुनरुपी धर्माची स्थापना केली. आहे 3 कार्य भगवंतांनी केले. आणि ऐकणाऱ्याला जर बुद्धीला जड झालं तर ती बिचारी डोळे झाकून घेते, ती शरीराला विश्रांती देते. खरं वास्तविक जे शंभूने धरले जे जड व्हायला लागलं की तिथं झोप येते. अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसा दुःखी जनाचं. पण काय निद्रा नाडवी, खरंच तिचा बी उद्धार व्हायला पाहिजे म्हणून ते नाडवते माणूस. ब्रह्मज्ञान असायचे महाराज जड येते म्हणून ते सर्व सारसूत्र हरिपाठात आणून ठेवलं ज्ञानराजानं. म्हणून ते ज्ञानराज कैवल्याचा पुतळा आहे, कृपेचा सागर, विनयाचा महामेरू. आणि हे सर्व गुण सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये आपल्याला पाहिजे. पार्वतीने भगवंताच्या खांद्यावर मान ठेवून झोपली आणि भगवंत सांगतायत ते बी डोळे झाकून सांगतायत. जनार्दन स्वामी पण डोळे झाकूनच प्रवचन करायचे खूप वेळेस. मिरवणूक जरी चाले तरी इथून डोळे झाकून. एवढंच काय महाराज, ज्या गावापासून गाडीत बसले तर दुसरं गाव येईपर्यंत डोळे झाकले. आम्ही सांगितलं एक वेळेस की चांगली शहरामध्ये मिरवणूक चालली आणि ते लोक घंटे वाजायला लागले भांडी बाजारामध्ये. भाऊजी का बरं इथं मंदिर आहे काय? म्हटलं भाजी मंदिर नाही, हे भांडे बाजारातली भांडेवाल्याचे लोक. त्यांना खूप आनंद झाला. तुम्ही त्यांना पाहावं, त्यांनी तुम्हाला पाहावं, दृष्टादृष्ट विजयी. म्हणून त्या लोकांनी हा आनंद व्यक्त केला. किती आनंद रे आनंद रे सांगो सद्गुरुराया. किती आनंद रे सांगो सद्गुरुराया. बाजू पहा नाही बाबा, पाहू नये आपलं हे तुमचं थोडी येते. त्या लोकांची श्रद्धा आहे, त्यांच्या अंतःकरणात तुम्ही. आता आम्ही जेमतेम पण
बरं, तेव्हापासून बाळे डोळे उघडायला लागले. असं गमती जमतीचा भाग असायचा. पार्वती झोपल्यानंतर कोणीतरी होकार द्यायला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी पोपटाच्या रूपानं भगवान महर्षी व्यासांचे मुलगा शुक महामुनी पोपटाच्या रूपानं तिथं होकार द्यायला लागले. संपूर्ण ही संहिता झाली. काय म्हटले भागवत? कोणती संहिता? परमहंस संहिता. ही संहिता पूर्ण झाल्यानंतर देवाने पाहिलं, अरे पार्वती तर झोपी गेली, मग होकार कोण देतं? मग ते शुक म्हणजे घाबरला की आता भगवानाला राग येईल, आपण या दोघांचा संवाद आणि चोरून ऐकला, म्हणून भगवान तर त्याच्या मागं, ते पोपटाने हुंकार दिला म्हणून त्याच्या मागं पळाले. तर भगवान महर्षी व्यासांची पत्नी घरामध्ये काही करता असताना जांभळी म्हणा काय म्हणजे तोंड उघडलं गेलं, आणि तो शुक महामुनी गुप्तरबंदीच्या पोटात गेले. आणि भगवान मागं आल्यानंतर महर्षी व्यासाने सांगितलं की भगवंता सकाळी सकाळी इकडं कुठं? आणि काही नाही, चोरून ऐकणारा एक चोर म्हणा कोण म्हणा इथं आलेला आहे. म्हणजे जाता तो आईच्या पोटात आहे. आता तिची काय तर हत्या करणार का तुम्ही पण आईच आहात. बाप जगन्नाथ माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, पानाथासनाथ जनार्दन. माय जगन्नाथ, बाप भगवान महर्षी व्यासानं सांगितलं, देवा एवढा तुमचा गुप्त संवाद ऐकला, जगात प्रगट व्हायला पाहिजे. आणि म्हणून जगात प्रगट होण्यासाठी शिष्यरूपानं हा प्रगट करील. माझ्याजवळ पुष्कळ ज्ञान आहे, जे तुम्ही सांगितलं ते, पण ते जगात प्रगट झालं पाहिजे, जगाचा उपकार झाला पाहिजे जगावर. आणि उपकारासाठी तर तुमचा जन्म आहे. तुम्ही वारंवार भक्तांचं रक्षण करता, म्हणून यांना काही करू नका. आणि म्हणून असं होतं का गर्भात कोणी ऐकतं का? आपण म्हणतो की अभिमन्यूने गर्भामध्ये चक्रव्यूहाची रचना ऐकली, अनादिकाळ 5,500 वर्ष. हो, गर्भात सुद्धा ऐकली जातं. शीख संप्रदायाचे धर्मगुरू श्री नानक देवजी महाराज पती पत्नीचा एकांतात संवाद करत असताना गर्भधान संस्कार झाले आणि त्या माऊलीला काय डोळे लागले की कल तुमने क्या बताया था, परसू तुमने क्या बताया था. मग नानकदेव भगवंताचं गुणवर्णन, भगवंताचं ज्ञान वगैरे गोष्टी सांगायच्या. असं 9 महिने ऐकलं त्या माऊलीने. असं विचारलं पाहिजे महाराज पती पत्नीने. पंत पाहायचा ना, कितने आदमी थे 50-50 को दूर, रात में कोई रोता है तो कहते बच्चे सो जाने तो गब्बर आएगा. आणि तोच गब्बर येतो महाराज. ततर्थम बुद्धी संयोगम पौरदेहिकम, मागील परिहार कुणी नाहीशी न झाले या दर्शन. आपल्या आईवडिलांचं काही पुण्य असेल महाराज ठाकरे महाराज, म्हणून आपल्याला हे सद्गुरू लाभले. त्यांचं जीवनचरित्र आपण पदोपदी पाहून राहिलो. 4 महिन्यापासून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, संतोषगिरी महाराज, माधवगिरी महाराज याच्या व्यतिरिक्त मला काही दिसूनच नाही राहिलो. दिसायलाच नाही पाहिजे. आता काय 60 गेलं ना, रुद्राक्ष झाले, आता काय पाहायचं दुसरं. आता फक्त एकच अक्ष म्हणजे डोळे, यानं फक्त रुद्र पाहायचा. गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा हो, गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा. जनार्दन मेरे साले, जनार्दन
सन 1500 मध्ये 1557 वगैरे काय असेल, त्यामध्ये गुरुदेव नानकांनी जे आपल्या पत्नीला सांगितलं महाराज, तेच त्या मुलांनी ऐकलं आणि त्या गर्भावर त्याचा परिणाम झाला. हे तर विज्ञानं सुद्धा सिद्ध केलं आहे की माय काय खात असेल, काय बोलत असेल, काय ऐकत असेल, दशेंद्रियाच्या सहाय्याने ती जे काही करते ती त्यामधल्या गर्भावर त्याचा परिणाम होतो. चमचमीत वगैरे पदार्थ जर जास्त खाल्ले गेले तर मुलाची कातडी, त्याला त्वचारोग लवकर होतो. हे तर डॉक्टरनं सुद्धा सिद्ध केलं आहे. आणि आता तर काय महाराज, काही त्याला राहिलंच नाही. अनेक प्रकारचे सुरापान करणाऱ्या महिला आहेत, हे आहेत. मग त्या मुलाचं कसं काय आरोग्य चांगलं राहील? ते बोलणेच नको, आपण चांगलं घ्यायचं. आणि जन्माला आल्या आल्या त्या मुलाला अंगावर भस्माची पट्टे, केसाच्या जावळाच्या ऐवजी जटा. श्री श्री चंद्रदेवजी महाराज. कुठं पाहिलं आपण अभिमन्यू, कुठं पाहिलं भगवान शिव, कुठं पाहिले परीक्षित. हे प्रत्यक्ष उदाहरण. जन्मताच अंगावर भस्माचे पट्टे, जन्मताच जटा आणि जन्मताच सोमशंकर पंचाक्षर पंचाक्षर वाचे उच्चार. सोमशंकर सोमशंकर पंचाक्षर वाचे उच्चार. सोमशंकर. सद्गुरू जनार्दन स्वामींचे आजोबा म्हणजे आईचे वडील किसनराव मोहिते पाटील, भगवान शिवाचे अनन्य भक्त, रुद्राक्षाच्या माळा, केस वाढलेले, आभूषण आहे महाराज. हे प्रत्येक भक्ताचं आभूषण. जसं गंध लावणे, वेगवेगळ्या प्रकारचं टिळा करणे, वेगवेगळ्या प्रकारची मुद्रा लावणे, हे जर वैष्णवाचं परमधर्म आहे. हे कशाला लावतात वा पहा तुम्ही, काही काही वैष्णव इकडं तिकडं, ज्यांची परंपरा वैष्णव परंपरेप्रमाणे भगवान शिवाचे भक्त सर्व अंगाला भस्म लावतात. जनार्दन स्वामी जन्मताच वैराग्य. त्यांना कोणी सांगितलं नाही केस वाढवा म्हणून, चांगलं दिसतं बा, हॅपी कट आहे, असं नाही कोणी सांगितलं. तरी परंतु लहानपणापासून केस वाढावे बळजबरी काढले की पाटलाच्या लोकांना हे शोभत नाही. म्हणून पुढचा भाग महत्त्वाचा नाही आहे. गर्भधान संस्कार महत्त्वाचा आहे. म्हणून देवा हो, हे आधी जे पुरुष आहेत ते जन्मतःच आधीतूनच घेऊन येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोले जे ऋषिकेशी साच भावे वर्तावया पुढे शिवभक्ती कोणी शिकवली का? जनार्दन स्वामी शिक्षण दुसरीपर्यंत आहे. वेद वाचू शकतो का दुसरीचं मुलगा? आताची मुलं तर फार अवघड झाले महाराज, काय विचारू नका. आमच्या लहानपणी गुरुजी जर रस्त्यानं चालले तर मुलं लपून बसायचे. गुरुजी चालले रस्त्यात, गुरुजी चालले. एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन चालले आणि तिकडून गुरुजी आले. अरे अरे बाळ्या बाळ्या लप. गुरुजी आले, उद्या तुला अभ्यास विचारतील, काय करून राहिलं, फिरून राहिलं, आजोबाबरोबर फिरतो का, अभ्यास विचारतील. त्यांनी सांगितलं आजोबा इकडे या, तुम्हीच लपा. अरे मला काय लपाय सांग, तुम्ही लपा मग नंतर सांग. ते आजोबा लपले. गुरुजी आले तिकडून, का रे बाळ्या झाला का अभ्यास? 2 दिवस बसून तो आला नाही. आणि गुरुजी मी सांगितलं ना तुम्हाला 2 दिवस मला सुट्टी पाहिजे का? माझे आजोबा मेलेले, माझे आजोबा मेले म्हणून मला 2-3 दिवस सुट्टी द्या. ही त्या आजोबानं ऐकलं. अशी मुलं असतात, जिवंत असतात. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आजोबा तिकडं मान आले. हां म्हणूनच मला लपाय सांगतो का? अशी मुलं, असे शिष्य. भगवान व्यासाचे 4 शिष्य, आद्य शंकराचार्याचे 4 शिष्य, माऊलीचे किती शिष्य आहे?
ही परंपरा एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, महर्षी व्यासांच्या नंतर परीक्षित, आणि मग विजयमिनी वगैरे महर्षी व्यासांचे शिष्य वाढलेत. अशी शिष्य परंपरा सुरू झाली महाराज. म्हणून तो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. इकडे दुसऱ्या वेळेस भगवान पार्वतीला सांगितलं नारदांनी की पार्वती, भगवान शंकराचे तुम्ही प्रिय आहात, त्वम स्नेहमय चाद्यम, तुमच्यावर भगवान शंकराची विशेष प्रीती आहे. पण प्रेमी माणसानं सर्व गोष्टी प्रेमिकाला सांगायला पाहिजे, बरोबर आहे ना. असं म्हणतात की भिंतीला सांगू पण यांना सांगू नये, असं पण एक म्हणले जातं. पण सगळ्या प्रेमी माणसाला सांगावं. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काहीसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. तुम्ही माझे प्रेम हो पार्वती, तुझ्यापेक्षा काय, तुझ्यापेक्षा मला कोणीही प्रिय नाही. चूक आहे तुम्ही. मी जर प्रिय आहे तर मला सर्व गोष्टी तुम्ही सांगत नाही. पार्वती लागली आदळ पटकरायला. पण हे महर्षी नारदांनी सांगून गेलं, अगोदर कळ लावून गेलं. ही काय भानगड आहे. आज काय झालं सकाळी सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदळापट का चालली. 5 वाजेपासून दादळापटच चालू आहे ना. इकडं तिकडं तिकडचं, इकडचं कॅमेरा तिकडं तिकडचं कॅमेरा तिकडं. भगवान पार्वतीला सांगितलं काय झालं आज. म्हणे तुम्ही एक गोष्ट मला सांगितली आणि माझ्यापासून चोरून ठेवलं. म्हणजे काहीच चोरून नाही ठेवलं. मी तर उघडा आहे. मी तर मुळातच दिगंबर आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मी सगळं उघडं करून सांगितलं. तुला नाही म्हणे देवा, सांगितलं नाही तुम्ही सर्व. ही मुंगट्याची माळ गळ्यात का घातली नाही, मुंडके कोणाचे हे मला सांगा. म्हणे पार्वती यासाठी तुला एकांतात बसून सांगावं लागेल. चंद्रदेवाने जसं गर्भामध्ये सर्व देवतांचं आणि तत्व आत्मसात केलं महाराज, थोडे मोठे झाल्यानंतर त्यांनी उदासीन संप्रदाय सुरू केला. क्राष्णिक संप्रदायाचे जे आताचे महामंत आहे तो संप्रदाय सुरू केला. उदासी आखाडा फार जुना आहे. असं या आखाड्याची स्थापना करून संपूर्ण भरतखंडात तिकडं तिबेटपर्यंत म्हणजेच मानस सरोवरपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम बांधून, ज्या आश्रमामध्ये तुम्हाला भगवान शिवाचाही मूर्ती दिसेल, ज्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिसेल, असं भेदातीत भाग जर कोणता असेल तर ईश्वरी अंश असतात, त्यांच्यावर भेद नसतो. आणि म्हणून त्या अशा प्रकारचं त्यांना 150 वर्ष 157 वर्ष आयुष्य लाभलं. आणि संपूर्ण भरतखंडामध्ये बहुतांशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उदासी आखाड्याची स्थापना केली. हजारो लोकांना भक्ती मार्गाला लावलं. अनेक प्रकारचे चमत्कार केले. एवढा मोठा मोगल सम्राट सुद्धा त्यांच्या चमत्कारला घाबरायचं, त्यांना काही करत नसे. लाहोरपर्यंत तिकडं अरबस्थानाच्या कोपऱ्यापर्यंत, त्यावेळेस तर भरतखंड होता एक पूर्ण, अरबस्थानपर्यंत होते. म्हणजे चंद्रदेवची समाधी तिकडे आहे पाकिस्तानमध्ये. अशा प्रकारचं धर्माची स्थापना केली महाराज. इकडं पार्वतीने विचारलं की एकांतात जाय, चला एकांतात. म्हणून एका नदीच्या तीरावर, पवित्र अशा यमुना म्हणा गंगा म्हणा तीरावर गेले. आणि भगवान सांगायला लागले की हे जे मुंडके आहेत पार्वती, याच्यामध्ये हा असा तपस्वी आहे, याने अशी तपश्चर्या केली, हा असा असुर आहे, हा रावण आहे, हा कुंभकर्ण आहे, हा मुख आहे तमुक आहे, वेगळ्या प्रकारचे. मग शेवटी पार्वतीने विचारलं की हे शेवटचं मेरू कोण आहे. माळेमध्ये मेरू असतं म्हणून तुझं आहे. म्हणून माझे किती जन्म झाले, म्हणजे खूप जन्म झाले तुझे. म्हणजे मला जन्म नाही मरण नाही. आणि मग ते अविनाशी तत्व सांगायला लागले भगवान, मला जन्म नाही मरण नाही. तर मग तिला झोप यायला लागली. असं आहे महाराज संतोषगिरी महाराज. हे पंचपक्वान्न खाणाऱ्याचं काम येते, ते आपल्यासारखे सामान्यजण आहे. हरिहरिमंत्र हा शिवाचा हरिमंत्र हे सारीपाठात किती वेळा झाला, आणि हनुमान चालीमध्ये हनुमान मंत्र किती वेळा झाला. आणि हे काय आणि ते काय, चांगलं आहे ते, वाईट नाही. भोजनच आहे ते, पंचपक्वान्नाचं भोजनच आहे. पण आपल्यासारख्यांना दररोज पेढे नाही आवडत, आणि गौरदळी बिचारले भत्ता एवढे आवडून खातात. भत्त्यामध्ये काही एक चव असते,
मुरमुरे वेगळे, शेव वेगळे, ते का म्हणतात त्याला तर चिवडा वेगळा, अशा आपण भत्त खाणारी म्हणजे सर्वसामान्याला समजेल असं सांगावं. आणि मग पार्वती परत झोपले. ते सर्व बोध भगवान नारायणाने मत्स्यरूपानं अवतार घेऊन ते पाण्यातून हुंकार द्यायला लागले. परत देवाला जाग आली म्हणून पाण्यामध्ये अशी आदिनाथ गुरु आपल्याला हे सांगायचं आहे. ती परंपरा सद्गुरू जनार्दन स्वामीपर्यंत कशी आली ते सांगायचं आहे. म्हणून थोडं लक्ष देऊन ऐका. जनार्दन 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 सद्गुरू स्वामी जनार्दन 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 सद्गुरू स्वामी जनार्दन. आणि म्हणून द्याव पार्वतीला झोपाल्यानंतर ओंकार कोण द्यायचं म्हणून देवाने त्रिशूळ काढला आणि पाण्यात टाकलं. पाण्यातून आवाज यायला लागला तर ते माशा पाण्यातून बाहेर आला. देवा मी तुमचं सर्व ऐकलं, मला क्षमा करा, मी चोरून ऐकलं. अरे बरं झालं ऐकलं, पार्वती झोपलेली आहे, तू ऐकलं. आता हा प्रचार जगात या ज्ञानाचा प्रसार कर. हीच गुरुदक्षिणा आहे महाराज. आजचं जी व्यास पौर्णिमा आहे या पौर्णिमेला त्यांच्या ऋणातून तर आपण मुक्त होऊ शकत नाही महाराज. होतो आम्ही सुरुवातीला भारत मोठे पापी ह्या सदाविला जनार्दनाने जीवन होतो आम्ही सुरुवातीला भारत मोठे पापी ह्या सदाविला जनार्दनाने जीवन त्यांनी आपल्याला अनंत अनंत यातनातून दूर केलं महाराज. अनंत अनंत पापाला सारून आपल्याला उद्धाराचं साधन दिलं. हे सारण्यासाठी त्यांना किती त्रास लागला. म्हणजे त्या तपश्चर्यास खर्च केली तेव्हा पुढं आपल्याला सद्बुद्धी प्राप्त झाली. दारुड्याला सांगत नाही की तू दारू पिऊ नको, हे चांगलं नाही, हे रोगाला आमंत्रण आहे, अमुक तमुक काहीही सांगा त्याला, जसं ते पटत नाही. पण लाखो लोकांनी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या प्रवचनातून सन्मार्ग धरला की नाही. त्यांच्यानंतर त्यांचंच बोधामृत या पामराच्या मुखातून तुम्ही ऐकतायत. किती लोक सुधारले, किती लोक चांगले झालेत. एक लिटर दूध पिलं की पोट भरून जातं. पण त्या 1 लिटर दुधाचं जर लोणी काढलं तर ते थोडंसं होतं. एवढं ते खाल्लं तर तेवढंच ताकद येते जेवढं 1 लिटर दूध पिण्याचं. आणि तेच तोच आटवलं मावं म्हण त्याला लोणी तर 1 चमच्याभर तूप तयार होतं. आणि ते जर खाल्लं तर तेवढीच ताकद. म्हणजे बुद्धिवारी जीव आहेत त्यानं दूध प्यावं, त्याच्यापेक्षा सामान्य त्यांनी लोणी खावं, त्याच्यापेक्षा सामान्य बिचारे त्यांनी थेंबर तूप होय ना जनार्दन स्वामींनी वाटलं. तीच ताकद त्याच्यात, दुसरं काही नाही. एक अनुरेणू या थोकला तो का वैकुंठ आहे. मग सांगितलं आहे आपल्या परंपरेप्रमाणे ज्ञानदेवाच्या परंपरेप्रमाणे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी घोयला गोरक्षी वळीला गहिनीपती गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेव सारथ. एक गुरु, एक परंपरा, एक शिष्य. पण ज्ञानदेवानंतर मग हजारो सगळ्याला उघड करून दिलं. आद्य शंकराचार्याच्या समकालीन रामानुजाचार्याचा आता हे प्रवेश गेट आहे ना, त्यांच्या गुरुनं सांगितलं की मी तुला मंत्र देतो पण तो गुप्त ठेवायचा. गुरुदेवा गुप्त तर ठेवणं बरोबर नाही. तर मला वाटतं असेल गुप्त ठेवा, पण मला नाही वाटत गुप्त ठेवा. म्हणजे आता तू एवढी सेवा केली, हे केलं, जाय तुला मंत्र देतो. त्यांनी मंत्र दिलं, त्यांनी सगळ्याला बोलवलं, या रे लहान थोर. आणि तुकाराम महाराजांनी काय केलं की या रे सर्व या, उघड मंत्र जाणं रामकृष्ण हरी म्हणा. काय कानातच द्यायला पाहिजे का महाराज? उघड आहे नाही सर्व. रामकृष्ण हरी म्हणा, ओम जनार्दनाय नमः म्हणा, जनार्दनाय नमः म्हणा, किंवा नमः शिवाय म्हणा. बाबाजी किती वेळेस प्रवचन सांगितले उघड मंत्र जाणं. नाही तुम्हाला असे तत्वदर्शी महापुरुष मिळाले, तर नाही तुम्हाला मंत्र अनुग्रह मिळाला, तर हा उघडा मंत्र आहे ना.
स्त्रियांना मंत्र देऊ नये तर स्त्रियांनी ऐकलं तर काय बिघडलं प्रवचनात? स्त्रियांनी मंत्र दिला पाहिजे. आणि मग ते शिष्य संप्रदाय वाटते, मेरे इतने चेले आहे, मेरे इतनी चेलिया आहे. हे प्रतिष्ठे करता ये देवा. म्हणून पुढचा भाग महत्त्वाचा नाही आहे. एक गुरु एक शिष्य ना. आता ज्ञानराजाने तर सर्व कुंडली कवरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेवाच्या समाधीवरती माळ ठेवली जाते आणि हजारो माळकरी होतात. तर किती लोकांचे सुसंस्कारित झाले महाराज. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या परिवारात आलेली मंडळी किती आहे. काही एक दारुड्या आलो म्हणे, बाबा बरं झालं तुम्ही माळ घातली, अनुष्ठान केलं, सुधारलो. खरं सांगू बाबाजी, मी आतापर्यंत मरून गेलो असतो. माझ्यावर आतापर्यंत हरळ उगली असती. आमचे मित्र होते, मी सांगितलं ना, हरळसुद्धा उगली नसती. एवढी दारू पिलं तुम्ही, तुमच्या त्या मेल्यानंतर त्याच्यावर हरळसुद्धा उगली. कारण हरळीवर औषध मारताना त्याच्यामध्ये काही दारूचा अंश असतो, तर हरळ जळून जाते. सांगायचं तात्पर्य हे आहे की देव हो, असे महर्षी व्यासाच्या परंपरेनुसार केवळ आणि केवळ तद्विधी प्रणिपातेनम. अशा मग सदशिष्याला 3च गोष्टी करायच्या असतात. अशी महापुरुषाकडे गेल्यानंतर तद्विधी म्हणजे त्यांना नमस्कार करावं. म्हणून देवावं सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलीची विनयता आहे, विनम्रता आहे. एवढे मोठे साक्षात्कारपर्यंत पोहोचलेले लोक प्रवचन भाषण सगळ्यांना नमस्कार करायचे. यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा. किती त्रास झाला. भौतिक जीवनामध्ये सुद्धा पुष्कळ त्रास झाला. हे सर्व उभारा करताना अनेक मतांतराचा त्रास, अनेक मानसिक त्रास, पण सगळ्याला हात जोडून. म्हणून श्री एकनाथ महाराजांची शांती सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये पाहायला मिळते. आणि तुम्ही आता जर हे संतोषी महाराज वगैरे तुकाराम महाराजची गाथा वाच, त्याला 5 वेद म्हटलेले. आणि हे वेद तुकाराम महाराजांनी अभंगाच्या रूपानं प्रकट केले. स्वतः संसारात राहून संसाराचे अनेक प्रकारचे आघात सहन करून आता 250-300 वर्ष झाले तुकाराम महाराज संसाराचं वर्णन करतायत, त्यांच्या परमार्थाचं वर्णन करतायत. किती लोकांना उदरनिर्वाह चालतो, किती लोकांचं किती प्रतिष्ठा आहे. तुम्ही भजन मानतात वगैरे, लोक किती तुम्हाला मान देतात, प्रतिष्ठा देतात. काय पाहिजे भौतिक जीवनामध्ये? मान प्रतिष्ठा, पैसा अडका, याशिवाय दुसरं समाधान काय आहे भौतिक जीवनातलं? ते त्यांच्या अभंगामुळं किंवा त्यांच्या साहित्यामुळं आपल्याला मिळतं. लोक तुम्हाला किती चांगलं देतात. आणि जे दारू पितात त्यांना कोणी म्हणतं घ्या, आमचे 10 सप्ताह आहे तुम्हाला आम्ही पूर्णाची पुढे जेवण घालतो. फरक नाही का काय? हा फरक नाही तर काय? एवढी वैराग्याची मूस संसार करून एवढं साहित्य तयार करणं सोपं आहे महाराज. पत्नी चांगली होती का? भांडणारीच होती ना. परिस्थिती होती का? दुष्काळ होता. अशा परिस्थितीमध्ये वैराग्य प्राप्त होऊन हे साहित्य निर्माण करणार, थोडा विचार करा की कसं केलं असेल. म्हणून संत तुकाराम महाराजसारखं वैराग्य सद्गुरू जनार्दन स्वामीच्या बाबतीमध्ये असंच झालं. किती अनुकूल परिस्थिती होती की महाराज, घरची म्हणा बाहेरची म्हणा, हे सगळं भौतिक जीवनातली परिस्थिती म्हणा, एवढ्यातून तपश्चर्या करणे. त्याग भगवान ज्ञानेश्वरासारखी विनम्रता, भगवान एकनाथ महाराजासारखी शांती, तुकाराम महाराजसारखं वैराग्य,
शुकापरी पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. भगवान वशिष्ठासारखं ज्ञान, वैराग्य समर्थासारखं असं सर्व संतांचं लक्षण घेऊन सद्गुरू जनार्दन स्वामी प्रगट झाले महाराज. आपलं काही अनंत जन्मीचं पुण्य असेल, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, त्यांच्या कृपेला पात्र झालं महाराज. ही काही सामान्य गोष्ट नाही. आणि मग कधी कधी संतांना पण राग येतो. मग ते सांगतात केवढं आम्ही सांगतो तुम्हाला जेवढतो तरी तुम्ही ऐकत. कधी कधी जनार्दन स्वामींना पण राग यायचा, खूप गरम व्हायचे. संतोषगिरी महाराजांना माहिती. असं सांगू नये पण कधी रागवले नाही आपल्या बाबतीत. एकदम आता रागवले. दीक्षेला अनुष्ठान चालू होतं आणि बाबाजीची संध्याकाळची पूजाला बाबाजीला मध्ये ठेवून दिलं. आता पूजा करूच तर आपण स्नान करू, विधी करून मग बाबाजीनं आवाज दिला की जाऊ मग सेवेला म्हणा किंवा प्रसाद घ्यायला म्हणा. तर आम्ही गेलो आंघोळीला. सकाळी संध्याकाळची विधी करत होतो. ज्यावेळेस मग मंत्र अनुग्रह घेतात त्यापासून 3 वेळेची विधी असं नियम लावून घेतला. आता ते पूजा झाली बाबाजीची, महात्मा लोकांना प्रसाद दिला आणि मग आपल्याला 3-4 आवाज दिले. त्यांना वाटतं कुठे बाजूलाच झोपलेले असतील, बसलेले असतील, मग का बरं नाही आले. 3 आवाज दिल्यानंतर ते माझं ऐकत नाही. सकाळी विधीच्या प्रवचनात ते पोर मोठं झाल्यावर ते ऐकत नाही. ते आता स्वतःला ज्ञानी समजतात. असं तसं काय भानगड आहे. तर रोग समजला आम्हाला की हा काय भानगड. लेकी बोले सुनाला की सेवाधारी. मग तुम्ही ते सेवाधारी लोकांना विचारलं संतोषजी महाराज ते कोणते सेवागिरी महाराज काय भानगड, का बरं बाबाजी रागवले. तुम्हाला रात्री 3-4 आवाज दिले, तुम्ही आले नाही म्हणून बाबाजीला वाटतं. म्हणलं त्यांना बाबाजींना सांगा तुम्ही स्नानाला गेलो होतं, स्नान केल्यानंतर विधी झाल्यानंतर बाबाजीचा प्रसाद घेतो. स्नानाला गेल्यानंतर मला तिकडे काही आवाज ऐकू आला नाही. आणि मग सांगितलं की बाबाजी ते स्नानाला गेले ते 3 वेळेस विधी करतात. सकाळी तर दररोजची असते, दुपारी पण असते, मग संध्याकाळी पण विधी करतात. म्हणजे हां ते संध्याकाळी पण विधी करतात. विधी पूजा झाल्यानंतर मग फराळ घेतात. बाबाजीनं हातला मी उगाचच बोललो म्हणजे काय त्यावेळेस काय म्हणायचे बाबाजी माहिती आहे का. संतोषजी महाराज विचारा, हो तुम्ही झाले साधू मी झालो ग्रस्त. मी ऐक मी तुम्हाला बोलतो रागवतो, तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. म्हणजे शांतपणे ऐकून तो साधू आणि मी तुम्हाला बोलतो मी झालं ग्रस्त. या गोष्टी लीला असतात महाराज. असं संध्याकाळी बाबाजी पूजा झाली, कुठे गेलो कुठं बोला त्यांना. मग पोरगा त्र्यंबकेश्वरला असतात. मंदिर अर्ध झालं होतं, कपच्या वगैरे पडलेल्या होत्या. पण इकडं तिकडं विधी करण्यापेक्षा मंदिरात विधी करायची. संध्याकाळची वेळ मग बोले नंतर आलो काय करतो ते बघ. म्हटलं काय नाही विधी करतो. मग संध्याकाळी पण विधी करतात. बाबाजींना 3 काळ विधीचा फार आवड. म्हणजे चांगलं आहे बाबा, हा नियम फार महत्त्वाचा आहे. बाबा आता थकले, बाबाकडून नाही तपश्चर्याच्या काळामध्ये केलं बाबाजी 3 नाही 4 वेळेस का. आणि म्हणून त्यांना काय आवडतं हे आपण केलं पाहिजे. ते जसे वागतात तसं नाही. आता माझ्याकडून होत नाही म्हणून आपणही विधी सोडून द्यायची. त्यानं नाही, त्यांना संध्याकाळची विधी केली नाही मग आपण संध्याकाळची करायला काय हरकत. आपणही करू नये. ती 3 टाईम पूजा करायची. त्यांची प्रकृती होती. आणि तपश्चर्याच्या काळात मग एवढं दूध घ्यायचं नाही. त्यांच्या त्रिकालपूजेचं तेलकाळ भोजन करायचे आमचे गुरुदेवांची फराळाची परंपरा आहे. बाकीची जी परंपरा नाही. वेची वचन उत्सव आहे. सद्गुरू कसे असावेत याचं थोडक्यात विश्लेषण झालं. पण सदशिष्याजवळ काय पाहिजे जेणेकरून त्यांची
कृपा आपल्याला संपादन करता येईल. 6-8 वर्षाचा लहान मुलगा आजोबा आजीनं सांभाळला, आईवडील, आणि बाळपणीच परलोकाला निघून गेल्यानंतर आजोबाला विचारलं भानुदास महाराज की बाबा कोणीतरी मला गंगेवर भेटलं, एक फार मोठे महाराज आहेत, त्यांचं नाव जनार्दन स्वामी आहेत, ते दौलताबादच्या किल्ल्यावर राहतात, मी त्यांच्याकडून जाऊन मंत्रानुग्रह घेऊन येऊ. नाथांना गंगेवर स्नानाला दररोज नित्यनेमानं जाताना प्रत्यक्ष जनार्दन स्वामी वेश बदलून प्रेरणा केली. ही अंतःकरणातली प्रयत्न आहे. चल माझ्याबरोबर मन भजन. आपण गेलो का त्यांच्याकडं का ती आले, त्यांनी बोलिलं म्हणून. पहिले भेटून कुठं राहतो भाऊ, अमुक अमुक गावाला राहतो, कुठे कितीला आहे, अमुक अमुक. मग आता पुढे शाळा आहे का गावामध्ये? म्हणून नाही, मग इथं या ना, इथं आपल्या वेरूळला बोर्डिंग म्हणायची, इथं बोर्डिंग आहे विद्यार्थ्याची, इथं या शाळेत. पण बाबाजी आई म्हणते की इथं फार भूत आहे, इथं फार साप आहे. म्हणून आईने म्हणते बरोबर, आईनं म्हटलं का मग ये. मग मॅट्रिकनंतर 3 वर्ष दुसरीकडे काढले, जाणं येणं सुरू झालं. आणि मॅट्रिकनंतर मग आईनं सांगितलं का जा जनार्दन स्वामी आश्रमात शिकायला. मग औरंगाबादच्या आश्रमात. पण तेव्हापासून कोण बोलिलं, ये माझ्याकडं, हे आतापासून ये नाही म्हटले महाराज. हे काहीतरी जन्मजन्मीचे वानर सेना 18 पद्मामध्ये असलं पाहिजे कोणीतरी शेपूटधारी. तू का